महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य शर्यतीचं आयोजन केले आहेत। जनरल बैलगाडी 15,000, प्रथम क्रमांक 15,000, द्वितीय क्रमांक 10,000, तृतीय क्रमांक 7,000। जनरल घोडा बैल शर्यत प्रथम क्रमांक 7,000, द्वितीय क्रमांक 5,000, तृतीय क्रमांक 3,000। दुसरा चौसा बैलगाडी शर्यत प्रथम क्रमांक 5,000, द्वितीय क्रमांक 3,000, तृतीय क्रमांक 2,001। आदत घोडा बैल शर्यत प्रथम क्रमांक 3,000, द्वितीय क्रमांक 2,000, तृतीय क्रमांक 1,500। विजय पुढच्या नियमाटी इनी सांगतील। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ खोत। येणाऱ्या 21 तारखेला शिवापरेडचं मैदान होणार आहे, त्याबद्दल थोडी नियमाटी आणि माहिती सांगतो। मैदान हे पूर्णपणे बेनाडी पट्ट्यावर होणार आहे आणि शर्यतीच्या गाडीमागे कोणी मोटरसायकल किंवा कुठल्याही टू व्हीलर दिसलं तर गाडी नंबर दिला जाणार नाही। त्यानंतर बिना काठी, बिना लाठी, बिना छत्री, बिना बॅटरीचं मैदान होणार आहे। त्यानंतर प्रवेश फी प्रमाणेच गाडी नोंद म्हणजे लावण्यात येणार आहे। त्यानंतर कमीत कमी सर्व गटामध्ये 5 तर गाड्या यायला पाहिजे, त्याशिवाय गट सोडला जाणार नाही। त्यानंतर पूर्णपणे बेनाड्याला काय नियम असतात तेच नियम असणार आहेत। त्यानंतर आणखीन एक नियम म्हणजे सर्व गाडीवान सिंगल गाडीवान बसायचं आहे आणि कमिटी सोडून कोणी दिसला काठी घेऊन छत्री घेऊन पळला तर बी गाडी नंबर दिला जाणार नाही, त्या माणसाला प्रसाद हे मिळणारच। त्यानंतर कमिटी निर्णय हे अंतिम निर्णय राहील आणि कमिटी सांगितल्याशिवाय हुई बी कोणी केला तर ते गट डायरेक्ट कॅन्सल करण्यात येईल, परत लावणार जाणार नाही। त्यानंतर आणखीन नियम म्हणजे हे मैदान 8:30 वाजता म्हणजे चालवणार नाही। त्यानंतर 9 वाजेपर्यंतच प्रवेश फी घेणार, तिथनं वर कोणी आलं तर प्रवेश फी घेणार नाही आहे। 9ला म्हणजे करेक्ट मैदान होणार आहे, कारण की उन्हाचं त्यामुळं मैदान लवकर संपवायला येणार आहे। त्यासाठी लास्ट 9 वाजेपर्यंत प्रवेश फी घेणार। त्यानंतर माझे गाडी आले प्रवेश फी वरले घ्या सोडा थांबा म्हटलं तर कुठलेही चालणार नाही आहे। आणखीन एक महत्त्वाची सूचना, मैदान वेळी काही दुखापत झालं किंवा टू व्हीलर फोडलं कमिटीनं किंवा कुठल्याही बैलाला दुखापत झालं तर कमिटी जबाबदार वाटच राहणार नाही। गाडी हे सगळं चेक करून दाते बितं चेक करून मग सोडण्यात येईल।